पंढरपूर शहरातील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे नूतनीकरण करण्यात आलेल्या राष्ट्रमाता जिजाऊ माता उद्यानाचा लोकार्पण सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण मात्र वादाच्या छायेमध्ये पार पडलाय। माजी आमदार श्री प्रशांतजी परिचारक आणि आमदार समाधान आवताडे तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत या उद्यानाचं उद्घाटन करण्यात आलं। मात्र दुसरीकडे या उद्यानाच्या कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आणि कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचा आरोप करत संभाजी ब्रिगेडनं या सोहळ्याला जोरदार विरोध दर्शवला। उद्यानाचा लोकार्पण सोहळा सुरू असतानाच संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी यावेळी उद्यानाच्या उद्घाटनासाठी आलेल्या आमदार समाधान आवताडे आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यासमोरच संभाजी ब्रिगेडच्या आंदोलकांनी केलेल्या जोरदार घोषणाबाजीमुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं। मात्र आमदार समाधान आवताडे तसेच माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी संभाजी ब्रिगेडच्या आंदोलकांशी चर्चा करून जिजामाता उद्यानाच्या निर्माणाबाबत झालेल्या कथित भ्रष्टाचाराबाबत योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय। पाहुयात काय आहेत आंदोलकांचे आरोप। उद्यानाच्या आधुनिकीकरणासाठी आलेल्या निधीमध्ये प्रचंड आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा दावा आंदोलकांनी केलाय। उद्यानातील बांधकाम आणि साहित्य अत्यंत निकृष्ट दर्जाचं असून ते लोकांच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आलाय। काम पूर्ण होण्याआधी आणि चौकशीशिवाय घाईघाईने हे लोकार्पण का केलं जाते असा सवाल करत आंदोलकांनी घोषणाबाजी केली होती। या विरोधामुळे काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं। मात्र कडक पोलीस बंदोबस्तामध्ये या उद्यानाचा लोकार्पण सोहळा आता पार पडलाय। एकूणच प्रशासकीय पातळीवर हे उद्यान पंढरपूरकरांसाठी एक आनंदाची पर्वणी मानलं जात असलं तरी संभाजी ब्रिगेडने केलेल्या भ्रष्टाचारांच्या आरोपांनी राजकीय वातावरण तापून निघालेलं आहे। या कामाची चौकशी होणार का याकडे आता शहरवासियांचं लक्ष लागून राहिलंय।